दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना आज विधान परिषदेत भाजप आमदार पांडुरंग फुंडकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला। मुंडे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता। काँग्रेसने त्यांना 2 कॅबिनेट मंत्रिपद आणि 2 राज्यमंत्रिपदांची ऑफर दिली होती असं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं। आम्ही मुंडेंची समजूत काढली आणि त्यांना पक्षात थांबवलं असंही ते म्हणाले। मुंडेंच्या निधनानंतर ही वाच्यता करून फुंडकरांनी काय साधलं असा सवाल आता केला जातोय। आपण याबाबत बोलूया। आपल्याबरोबर आहेत स्वतः पांडुरंग फुंडकर आहेत। फुंडकर साहेब, काय सांगाल? तुम्ही म्हटलं होतं की गोपीनाथ मुंडे भाजप सोडणार होते, मात्र समजूत घातली आणि त्यांना भाजपमध्ये आपण रोखून धरलं। काय म्हणायचं होतं आपल्याला? गोपीनाथ मुंडे भाजप सोडणार होते म्हणजे काँग्रेसमध्ये जाणार नव्हते। गोपीनाथ मुंडे अस्वस्थ होते औरंगाबादला, त्यांनी घोषणा केली होती राजीनाम्याची। त्यावेळेला आम्ही त्यांना समजवलं। त्याचा फायदा घेऊन काँग्रेसवाल्यांनी उलटसुलट बातम्या पसरवल्या की आम्ही 2 कॅबिनेट कबूल केले होते, काय केलं होतं। तर म्हणजे ते मुळात मुंडे साहेबांनी असं म्हटलंच नाही मी काँग्रेसमध्ये जाईल का काही होईल का काय होईल। त्यांनी सांगितलं मी घरी बसेल पण मी काँग्रेसमध्ये जाणार नाही। आता ह्या उलटसुलट बातम्या देण्यात काही मतलब नाही ना। पण आता हा गौप्यस्फोट किंवा हे आता बोलून नेमका नाही गौप्यस्फोट मी केलाच नाही। मी सांगितलं की ते ज्या वेळेला अस्वस्थ होत बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना एकदा कुंकू लावला आणि सांगितलं की अस्वस्थ होऊ नको आणि आपल्याला भगव्याचं रक्षणच करायचं आहे, हा उल्लेख मी त्या ठिकाणी केला। बाकी काही केलं नाही। ऑन रेकॉर्ड आहे माझं भाषण मॅडम। धन्यवाद फुंडकर साहेब, झी24 तासकडे आपली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।